अकोल्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा शहा यांनी घेतल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर राधाकृष्ण विखे पाटील सगळेच उपस्थित होते। यावेळी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र दिला। प्रत्येक बूथ मजबूत राहील याकडे लक्ष द्या असे आदेश यावेळी अमित शहांनी पदाधिकाऱ्यांना दिले। महायुतीच्या उमेदवारासाठीही काम करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलंय असं सूत्रांकडून कळतंय। गृहमंत्री अमितजी शहा यांनी जी आजची बैठक घेतली ती या 6 लोकसभा मतदारसंघातील विजयाची नांदी आहे आणि 6 लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि सहयोगी पक्षाचे खासदार निवडून आणून ते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत राहतील।